हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदेंचा फोकस विदर्भातील 62 विधानसभा मतदारसंघांपैकी 15 पेक्षा जास्त जागांवर शिंदे गटाचा दावा। सूत्रांची माहिती। गाफील राहू नका, खोटं कथानक पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या, मुख्यमंत्र्यांचे महायुतीच्या कार्यकर्त्यांना आवाहन। माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, सूर्यकांता पाटील आज शरद पवार गटात प्रवेश करणार। आजपासून 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन, पहिले 2 दिवस प्रोटेम स्पीकर भृतहरी मेहताब नव्या खासदारांना शपथ देणार। पहिलंच अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता। नीट घोटाळ्याचं कनेक्शन दिल्लीपर्यंत, लातूरमध्ये पोलिसांकडून 4 जणांवर गुन्हे दाखल, 1 जण दिल्लीचा असल्याची माहिती। नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या 2 पैकी 1 शिक्षक फरार, जलील पठाणची पुन्हा एकदा चौकशी सुरू, गुन्हा दाखल झालेले शिक्षक संजय जाधव फरार, शोध सुरू। चौफेर टीकेनंतर पुणे पोलिसांकडून फर्ग्युसन रस्त्यावरचं हॉटेल L3 सील, हॉटेलमध्येच ड्रग्ज पार्टी झाल्याचं उघड, तर महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करणं हीच सरकारची भूमिका, शिंदेंचा दावा। मुख्यमंत्री शिंदे दौऱ्यावर असताना हद्दवाढ कृती समितीकडून उद्या कोल्हापूर बंदची हाक, शहर हद्दवाढीच्या मागणीसाठी समिती आक्रमक। दिलीप वळसे पाटलांवर अवमानाचा खटला चालणार, 6 आठवड्यामध्ये जबाब नोंदवण्याचे नागपूर खंडपीठाचे आदेश, हरिभाऊ मोहोड यांच्या अपिलावर सुनावणी न घेतल्यानं कारवाई। शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये मतांसाठी पैसे आणि प्रलोभनांची त्सुनामी, जळगाव जिल्ह्यामध्ये एका मतासाठी पतीला रेमंडचा ड्रेस, तर पत्नीला महागड्या पैठणीसह सोन्याची नथ घरपोच पार्सल। अकोला, वाशिम, धाराशिव, पिंपरी चिंचवड, लातूर, संभाजीनगरला पावसानं झोडपलं, अतिवृष्टीमुळे नदी नाले तुडुंब, पुराचं पाणी शेतामध्ये तर ठिकठिकाणी रस्त्यांना नदीचं स्वरूप। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे त्याचबरोबर साताऱ्यामध्ये आज पावसाचा अलर्ट, कोकणात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। रिक्षाचालकांचं आज राज्यभर आंदोलन, प्रतिदिवस 50 रुपये विलंब शुल्काच्या निर्णयाविरोधात रिक्षाचालक आक्रमक। भारत गेल्या 2 पराभवांचा वचपा काढणार, T20 विश्वचषकाच्या सुपर 8 मध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाची लढत, सामना जिंकल्यास भारत सेमीफायनलमध्ये दाखल होणार। अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचं जहीर इक्बाल सोबत लग्न, सोनाक्षीवर चाहत्यांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।